साक्री तालुक्यातील दिघावे गावात एक धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून भीमाई महिला बचत गट मध्ये तब्बल 6 लाख रुपयांचा अपहार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणात गटाची अध्यक्ष संगीता शिवाजी पान पाटील हिच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार आहे। बचत गटाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया कासारे शाखेतून 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। गटातील महिलांनी दर महिन्याला हप्त्याची रक्कम प्रामाणिकपणे अध्यक्षतेकडे जमा केली, मात्र या रकमेचा बँकेत जमा न करता अध्यक्षने महिलाच्या विश्वासाला हरताळ फासवून पैसे स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे। महिलांना संशय आल्यानंतर त्यांनी थेट बँकेत चौकशी केली असता कर्जाचे हप्ते जमा न झाल्याने उघड झालं। त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून महिलांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे। या प्रकरणात बँक आणि संबंधित यंत्रणांनी वेळेत लक्ष न दिल्यामुळे हा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप महिलांनी केला आहे। बँक सखी यंत्रणा आणि बँकेकडून कोणतीही सूचना न मिळाल्याने अपहार लपून राहिला असल्याचं महिलांचं म्हणणं आहे। आरोपी अध्यक्षने पोलीस स्टेशनमध्ये येऊन पैसे भरण्याचं आश्वासन दिल्यानंतरही पुन्हा गाव सोडून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या ती गावात परत येत नसल्याने पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे। या घटनेमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटात पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून विश्वासघात, आर्थिक फसवणूक आणि व्यवस्थेतील हलगर्जीपणा याचं हे जिवंत उदाहरण ठरत आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय पान पाटील, साक्री।